सर्वांना सुप्रभात। प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभू आणि गोड नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण रोजचा मन्ना या वचनाचं मनन करत असताना आपण आज या ठिकाणी इब्रिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10व्या वचनाचं आपण या ठिकाणी मनन करूया। वचन सांगतं, कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही आहे। या वचनाच्याद्वारे देव आम्हाला सांगत आहे की आपण या जगामध्ये जीवन जगत असताना देवाच्या नजरेमध्ये जे चांगलं काम आहे, देवाच्या नजरेमध्ये जे योग्य आहे, त्या जर गोष्टी आपण केल्या तर त्या केलेल्या गोष्टीचं प्रतिफळ देव आम्हाला नेहमी चांगल्या पद्धतीने देतो। आणि म्हणून या ठिकाणी आपण एस्तरच्या पुस्तकामध्ये जर का पाहिलं तर या ठिकाणी मर्दखै नावाची व्यक्ती आहे आणि मर्दखैनं राजाचे प्राण वाचवलेले होते, पण त्या केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याला त्याचं प्रतिफळ मिळालं नाही। बराच कालावधी निघून गेला आणि त्यामुळं मर्दखै सुद्धा निराश झाला होता। पण एके दिवशी असं झालं की ज्यावेळेस राजा झोपी गेला त्यावेळेस त्या रात्री मात्र राजाची झोप उडाली आणि मग त्याच वेळेला इतिहासाचा ग्रंथ राजासमोर आणून वाचण्यात आला आणि त्यावेळेला मर्दखैने केलेल्या चांगल्या कामाची नोंद त्या इतिहासाच्या ग्रंथामध्ये केलेली होती। राजा म्हणाला, मर्दखैने केलेल्या कामाबद्दल त्याचा काय मान सन्मान करण्यात आला काय? पण त्या ठिकाणी तो सेवक म्हणाला, कोणत्याही प्रकारे मर्दखैचा मान सन्मान झाला नाही। पण त्यानंतर राजानं ताबडतोब मर्दखैचा मान सन्मान केलेला आहे आणि त्यानं केलेल्या त्याच्या चांगल्या कामाची त्याला देवानं चांगल्या पद्धतीने प्रतिफळ दिलेलं आहे। आणि म्हणून आपण या जगामध्ये जीवन जगत असताना एखादं चांगलं काम आपण देवाच्या नजरेमध्ये करतो, त्यावेळेस जरी त्या कामाचं प्रतिफळ लवकर नाही मिळालं तर देवबाप आपल्याला विसरलेला आहे असं आपण न म्हणता त्याचे प्रतिफळ देवबाप आपल्याला निश्चित देतो। हेच या मर्दखैच्या उदाहरणाच्याद्वारे देव आम्हाला प्रकट करत आहे। देव करो आजचं हे वचन आम्हाला सर्वांसाठी आशीर्वादित करो। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या ज्या काही प्रार्थना विनंत्या आहेत त्या सर्व प्रार्थना विनंत्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पाठवा। आम्ही तुमच्यासाठी निश्चित प्रार्थना करू। आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र अतिपवित्र स्तुतीस पात्र भयास योग्य आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या माझ्या प्रेम आणि जीवन देव बाप्पा, प्रभू आज ज्यांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्वांच्यावरती तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठव। त्यावरती प्रभू आम्ही विश्वास टाकून तुझ्या महान विश्वासामध्ये आम्हाला जीवन जगण्यासाठी विशेष प्रकारे तू आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्मेच्याद्वारे मार्गदर्शन कर। इथून पुढचं आमचं प्रत्येकाचं जीवन आणि राहिलेला वेळ देव बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करून प्रार्थना करणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो आहे, आमेन।